आकाशवाणी मुंबई. श्रोतेहो, आपण ऐकणार आहोत कापड कचरा व्यवस्थापन याविषयी प्राची पाठक यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. आजकाल रोज नवनव्या फॅशनचे कपडे येत असतात. जे जे नवीन येईल किंवा मित्रमैत्रिणी घालतात तसे कपडे, तसे ड्रेसेस आपल्याकडे असावेत असं अनेकांना वाटतं. कपड्यांची खरेदी करताना चित्रपटातल्या कलाकारांचाही मोठा प्रभाव असतो. विशेषतः तरुणाईला नव्या फॅशनचे कपडे सतत काहीतरी नवीन घालावं असं वाटत असतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. खरंच आपल्याला इतक्या कपड्यांची गरज आहे का, हा विचारही मनात डोकावत नाही. परंतु या कपड्यांचाही पुढे जाऊन कचरा होतो, ज्याचं व्यवस्थापन हा एक मोठा विषय आहे. याच संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आले आहेत प्राची पाठक. प्राची पर्यावरण अभ्यासक आहे. पर्यावरण विषयक लेखन आणि व्याख्यानं ती देत असते आणि सध्या एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये नोकरी करते. प्राची, टेक्स्टाईल वेस्ट इथून आपण सुरुवात करूया. म्हणजे ओला कचरा, सुका कचरा आम्हाला माहिती आहे, पण टेक्स्टाईल वेस्ट म्हणजे नेमकं काय? कचऱ्याच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर आजपर्यंत आपल्याला सुका कचरा, ओला कचरा याच्याबद्दलच्या गोष्टी माहिती असतात. आपण सुक्या कचऱ्यामध्ये काय फेकायचं, ओल्या कचऱ्यामध्ये काय फेकायचं याबद्दल बऱ्यापैकी आता लोकांना जनजागृती ह्या लेवलवरती तरी काहीतरी काम झालेलं आहे. प्लास्टिक वेस्ट बद्दल माहिती आहे. अगदी. आणि प्लास्टिक वेस्ट बद्दल तर खूपच जास्त बोललं जातं. पण आपल्याला हे माहित नाही की बरंचसं कापड हे सुद्धा आजकाल प्लास्टिक पासूनच बनून येतं. तर कापडाचा कचरा ही एक खूप वेगळ्या प्रकारची समस्या आहे असं काही नाही. ही समस्या ही जगातली कचऱ्यामध्ये जेवढे वेगवेगळे घटक असतात त्याच्यामधली 3 नंबरची मूलभूत समस्या आहे. म्हणजे इतक्या प्रमाणामध्ये जगभर आपण कापड फेकतोय. म्हणजे घरामध्ये जे कुठलं कापड आपण वापरतो, म्हणजे आपण घालणारे कपडे असतील, काही सीझननुसार घालणारे कपडे असतील किंवा फॅशन ट्रेंड म्हणून आपण कपडे बदलत राहतो, तर असा कुठलाही कापडाचा तुकडा हा कधी ना कधी आपण टाकून देतो आणि ते जे आपण फेकून देतो ते कुठे ना कुठे शेवटी जातच. तर त्याच्यातनं जी काही समस्या निर्माण होते त्याला टेक्स्टाईल वेस्ट असं आजकाल म्हटलं जातं आणि ही खूप गंभीर समस्या आहे. म्हणजे आपण एक समजा यादी केली की आपण दिवसभरामध्ये किंवा एकूणच आपल्या घरामध्ये महिनाभरामध्ये किती प्रकारचं कापड वापरतो, तर आपले घालायचे कपडे, इनरवेअर, आउटरवेअर हे सगळे आपण मोजू शकतो. घरामध्ये पडदे असतात, चादरी असतात, ज्या पण आपण काही ना काही काळाने बदलत असतो. उशांच्या खोळी असतात, आभरे असतात, बस्करं असतात, सोफ्याचे कव्हर्स असतात, अगदी पाय पुसण्यापासून ते फडक्यापर्यंत. तर वेगवेगळ्या आपण अंथरूण पांघरूण जे म्हणतो तसे कपडे. तर जे काही वेगवेगळे सॉक्स असतात, म्हणजे जसं सीझनल आपण कपडे वापरतो. आजकाल तर आपण एक्सरसाइजचे कपडे वेगळे असतात, योगासाठी वेगळा ड्रेस, तुम्ही जिमला जात असाल तर वेगळा ड्रेस, पुन्हा बाहेर पोहायला जायचं असेल तर वेगळे कपडे. असं प्रत्येक जी काही छोटी छोटी गोष्ट आपण करतो तिच्यासाठी आपल्याकडे वेगळ्या ऍक्सेसरीज आहेत, वेगळे कपडे आहेत. आणि आपण त्यांचा विचार करतो का की जेव्हा मी हे वापरतो किंवा वापरते आणि नंतर मी जेव्हा ते टाकून देते तर ते जातंय कुठे, याचं पुढे काय होतं ते आपल्याला माहित नसल्यामुळे हा एक वेगळ्या प्रकारचा कचऱ्याचा राक्षस आपल्या पुढे आता उभा राहिला. तू आता म्हणतेस तेव्हा याचा एक विचार सहज मनात येतो की पूर्वीचे लोक म्हणायचे की कपडे 2 दांडीवरती आणि 3रा अंगावर, इतपतच असायचं. आता मात्र प्रत्येक गरजेनुसार, म्हणजे गरजा सुद्धा आपणच निर्माण केलेल्या, तर असे निरनिराळे कपडे असतात. पण हा एकूण जगाच्या पातळीवर विचार केला तर किती मोठा प्रश्न आहे, गंभीर आहे. तर याचं उत्तर मी 2-3 देशांची उदाहरणं देऊन सांगते. आणि गारमेंट किंवा टेक्स्टाईल वेस्ट हा विषय जगासाठी पण हा आता त्यांच्या लक्षात येते की हा पण एक घटक आहे जो कचऱ्यामध्ये किंवा लँडफिलवरती मोठ्या प्रमाणात जातोय. त्यामुळे वेगवेगळ्या देशांची वेगवेगळ्या काळातली आकडेवारी उपलब्ध आहे याच्यातली. म्हणजे जगातल्या कचऱ्याच्या निर्मितीमध्ये भारताचं 10% योगदान आहे. आणि भारतातल्या वेगवेगळ्या लँडफिल्सवरती किंवा डम्पिंग ग्राउंड्सवरती जवळपास 10,000 किलो टन कचरा दरवर्षी जातोय. किंवा आपण याला अजून थोडं सिम्प्लिफाय करू, म्हणजे ह्या आकडेवारीने आपण दचकून जातो. आपण जर असं म्हटलं की वर्षभरामध्ये समजा एक सिंगापूर सारखा देश आहे, तर तिथे एक माणूस किंवा एक कोणी व्यक्ती तिथली वर्षभरामध्ये किती कपडे विकत घेते साधारण आणि किती कपडे फेकून देते. तर वेगवेगळ्या काळातली जी सिंगापूरची आकडेवारी उपलब्ध आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की साधारण 40 ते 50 प्रकारचे कपडे लोक विकत घेतात आणि त्यातले 75% कपडे फेकून देतात एका वर्षात. नंतर आता बांगलादेश हा जो आहे तो जगातला 2 नंबरचा गारमेंट एक्सपोर्टर देश आहे. तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कापड निर्मिती होते. तर आता बांगलादेशमध्ये जेव्हा 1 किलो सुती कापडाची निर्मिती होते तेव्हा प्रत्येक किलो मागे 200 लिटर पाणी
त्याच्यासाठी वापरलं जातं त्या प्रक्रियेमध्ये. आणि युरोपामध्ये बऱ्याचदा बांगलादेशचे कपडे एक्सपोर्ट होतात. तर युरोपामध्ये प्रत्येक माणसांनी म्हणजे दर 3 माणसांनी जे टी शर्ट्स घातले त्यातल्या एका माणसाच्या अंगावर बांगलादेशमध्ये निर्माण झालेला टी शर्ट असतो. मग आता ह्याचं अजून अनालिसिस केलं तर असं लक्षात येतं की बांगलादेशमध्ये भूगर्भातलं पाणी इतकं मोठ्या प्रमाणावरती उपसलं जातं या कपड्याच्या निर्मितीसाठी. ते जर पाणी वाचवलं आपण तर जवळपास 2 कोटी लोक वर्षभर त्यांचा पाणी पुरवठ्याची सोय होईल इतकं पाणी फक्त कापड उद्योगाला लागतंय. समजा आपण अमेरिकेचं एक उदाहरण घेतलं की तिथे साधारण काय कंडिशन आहे, तर तिथे पण असंच आहे की जवळपास 40 किलो कपड्याचा कचरा हा एक ॲव्हरेज अमेरिकन लँडफिलवरती टाकून देतो किंवा ती वस्तू वापरली जात नाही. तर टेक्स्टाईल वेस्टची जर आपण व्याख्या करायची म्हटली की कापड कचरा म्हणजे नेमकं काय, तर एखाद्या कापडाची किंवा एखाद्या ड्रेसची निर्मिती ज्या कारणासाठी झालेली असते, इफ इट इज अनफिट फॉर दॅट यूज, किंवा त्याचं जे ज्या कारणासाठी त्याची निर्मिती झाली, शिलाई झाली, त्या कारणासाठी जर ते वापरलं जात नसेल आणि त्याचा काहीतरी वेगळाच वापर होत असेल किंवा ते वापरलंच जात नसेल, फेकून दिलं असेल, तर जी गोष्ट असते ती टेक्स्टाईल वेस्ट म्हणून गणली जाते. मग आता एक उदाहरण म्हणून सांगते की आपण समजा सॉक्सची जोडी घेतो आणि ती आपण म्हणजे भारतात तरी आपल्याला जेव्हा थंडीच्या दिवसामध्ये वगैरेच आपण सॉक्स वापरतो, एरवी तर आपला म्हणजे समशीतोष्ण कटिबंधातला देश आहे. तर आता सॉक्स समजा लूज झाले किंवा ते होईनासे झाले, साईजला कमी पडले, तर आपण ते टाकून देतो. तर जी गोष्ट आपण टाकून देतो आणि जे कापडाशी संबंधित आहे ते सगळा कापडाचा कचरा झाला. आणि तू म्हणतेस तसं ते सरळ कचरा पेटीतच टाकलं हो जातं हो म्हणजे. हा. आता ह्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. म्हणजे आपण काय करतो की आपल्याकडे कसं म्हणजे नेहमी म्हटलं जातं की आपण चिंधीचा पण वापर करतो की वेगवेगळ्या मशीनच्या साफसफाईसाठी, त्याच्या निर्मितीमध्ये किंवा कुठेतरी पॅकिंगला असं आपण चिंधी सुद्धा वापरतो. म्हणजे शिंप्याकडून जे वेगवेगळ्या ठिकाणी चिंध्या सुद्धा विकत घेतल्या जातात. नंतर आपण चिंधीपासून गोधडी निर्माण करणारी संस्कृती आहोत. तर या सगळ्या गोष्टी पूर्वापार आहेत. मग तिथून आपला प्रवास सुरू होऊन जगातला 10% कपड्याचा कचरा इथपर्यंत कसा झाला हा खूप मोठा म्हणजे संशोधनाचा विषय खरं तर. आणि याच्यामध्ये अजून आपण असं म्हणू शकतो की नुसतं चिंधी ही एक गोष्ट नसते. आपण जे जे कापड वापरतो घरामध्ये, मग ते सोफा सेटच्या कव्हर पासून ते घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी लागणारं पॅकिंग मटेरियलमध्ये पण कापड लागतं, तर ते सगळं कुठे जातंय. आणि जेव्हा आपण आपले कपडे टाकून देतो तर आपली कशी मानसिकता असते की कोणीतरी वापरावं, कोणाला तरी होईल बाबा ते. कधी कधी आपला काही दोष नसतो, एखादं वाढतं वयाचं मूल असतं तर त्यांचे कपडे तर म्हणजे मुद्दाम कोणी टाकत नाही ते कपडे, पण तिथे टेक्निकल इश्यू आहे की तो वाढत्या वयाचा मुलगा, त्याचे लहान कपडे कसे त्याला होतील, तर तेव्हा आपण कोणाला तरी ते देतो. अशा त्या सिस्टीममध्ये ते रियूज होत राहतं, कोणाला त्याचा पुनर्वापर होतो, पण तो पुनर्वापर होऊन होऊन शेवटी कधीतरी त्याचं फडकं बनतं आणि नंतर मग ते फडकं कुठे जातं हे सुद्धा कपड्याच्या कचऱ्यामध्ये हा महत्वाचा विषय. बरोबर आहे. तू म्हणतेस तसं पूर्वी जुन्या साड्यांच्या सुंदर गोधड्या शिवल्या जायच्या, म्हणजे अजूनही शिवल्या जातात, पण आता गोधडी उद्योग आणखीन एक वेगळा की तिथे आता नवीन साड्या विकत घेऊन त्याच्या सुद्धा असतात. बरोबर. त्यातही सुती असतील अशी खात्री नसते. किंवा अजून एक मुद्दा सांगते की गोधडीमध्ये जे पॅकिंग असतं ते कधी कधी फायबर फोम असं काही असतं त्याच्यामध्ये, त्यामुळे त्या मऊ लागतात हाताला, पण तरी जी सुती कपड्याला उबसते ती त्याला. बरोबर. हा एक वेगळा आणखीन विषय. अजून एक मजेदार गोष्ट सांगते की आपण जेव्हा एक शर्ट बनवतो तर त्या शर्टच्या पॅकिंग मध्ये किती गोष्टी जातात. म्हणजे त्या शर्टला आपण समजा एक ब्रँडेड शर्ट दुकानात विकत घेतला तर त्याच्यासोबत एक तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या पिना येतात, त्याची जी घडी घातलेली असते, त्याच्यामध्ये कडक राहावं म्हणून प्लास्टिक असतं, अगदी मध्ये पुठ्ठा असतो, काही कार्ड शीट्स असतात, नंतर वरतून एक बिल असतं, त्याच्यावर अजून एक प्लास्टिकची पिशवी असते आणि हे सगळं घेऊन ते अजून एका पिशवीमध्ये देतात. म्हणजे काही लोकांनी याचा अभ्यास केला की एका शर्ट बरोबर आपण किती पॅकिंग मटेरियल विकत घेतो, तर ते जवळपास 27 ते 30 प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी त्या एका शर्ट सोबत येतात. किंवा फॅशन इंडस्ट्रीमध्ये म्हणजे आपण एक टॉप घेतला तर तो नुसता कापडाचा प्रकार नसतो. टेक्स्टाईल वेस्ट किंवा कपड्याचा कचरा हा मुख्य इतका मोठा गंभीर समस्या होण्याचं कारण असं आहे की एकेका कापडावरती शोचं डेकोरेशन म्हणून जे काही गोष्टी लावलेल्या असतात, तर जेव्हा आपण ते वर्गीकरण करतो त्याचं, तर ते फक्त कपड्यातच वर्गीकरण होईल असं नाही. त्यांना त्यातले बटन्स काढायला लागतात, कधी ते मेटलचे असतात, कधी प्लॅस्टिकचे असतात, कधी त्याच्यावर काहीतरी स्टिकर लावलेलं असतं जे रबरचं असतं, कधी त्याला काहीतरी वेगळं काहीतरी चेन लावलेली असते, काही माळा असतात. तर ते सगळं सेग्रिगेट करणं हे खूप मोठं आहे. अतिशय गंभीर अशी ही समस्या आहे. पण मग आता आम्हाला हे सांग की कापडाचा कचरा हा जिरायला किंवा त्याची पूर्ण विल्हेवाट लागायला किती काळ जात असावा?
एक तर ते मटेरियल काय आहे आणि त्याच्यामध्ये अजून ह्या ज्या काही ऍक्सेसरीज जोडलेल्या आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत त्यानुसार त्याचं हे पण समजा एक कापडाचा तुकडा असेल तर त्याचं असं म्हणतात की जवळपास 200 वर्षाहून जास्त काळ लागतो ते कुजण्यासाठी. म्हणजे आपण आजपर्यंत प्लास्टिकला दोष देत होतो की त्याला कुजायला शेकडो वर्ष लागतात, तर कपड्याचा कचरा पण काही कमी नाहीये. आणि आजकाल बरेचसं कापड जे आहे, टी शर्ट्स आहेत, जे वेगवेगळ्या खेळाडूंच्या अंगावरचे कपडे असतात, ते सगळे हे प्लास्टिक रिसायकल करूनच आलेले असतात. त्यामुळे तो पण एक वेगळा विषय आहे. मला वाटतं या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा जो प्रकार आहे त्याच्याशी पानिपत जोडलेलं आहे. बरोबर. याची मी एक गंमत सांगते की हा कपडा जेव्हा फेकला जातो, म्हणजे प्रगत देशातून त्याची सफर कशी होते वेगवेगळ्या ठिकाणी, तर जेव्हा आपण म्हणतो की अमेरिकेमध्ये एक माणूस जो आहे तो 40 किलो कचरा फेकून देतो कपड्याचा दरवर्षी, तर तो कचरा कुठेतरी जात असणार ना, तर तो विकसनशील देशांमध्ये किंवा अविकसित देशांमध्ये तो आणला जातो. आता भारतामध्ये सुद्धा आजपर्यंत कांडला बंदर जे आहे गुजरातच्या इथलं, तिथे बराचसा जगभरातला कपड्याचा कचरा येत असतो. अच्छा. इटलीमध्ये पण एक प्राटो म्हणून शहर आहे, तिथे पण जगभरातला जवळपास 25% कचरा तिकडे जातो. तर तिथे त्यांच्या त्या स्टेपला जे रिसायकल होऊ शकत नाही, जे परत वापरलं जाऊ शकत नाही, ते वेगवेगळ्या देशांमध्ये जातं. मग त्याच्यात काही दुरुस्त्या असतील, काही त्याला बदल करायचे असतील, डेकोरेट करायचं असेल, असं करून ते अजून थर्ड वर्ल्ड कंट्रीजमध्ये जातं. आणि असे कुठेही जेव्हा जात नाही आणि कुठेही ते रिसायकल रियूज होऊ शकत नाही, असा सगळा कचरा मग कांडला बंदरातून जवळपास 1200 किलोमीटर दूर अशा पानिपतला जातो. आणि तिथे गेल्यावरती मग वेगवेगळ्या मशीन्समधनं तो प्रोसेस होतो. मग ह्याच्यामध्ये काय प्रक्रिया होते कापडावर, तर वेगवेगळे श्रेडर्स असतात. मग ते समजा एखादी जीन्स असेल किंवा एखादा टॉप असेल ज्याला बटन आहेत, शर्ट असेल, मग ते शर्टचे बटन वेगळे काढणार, कॉलरला काहीतरी मेटलचा पार्ट असेल तो वेगळा काढणार, जीन्सला समजा मेटलचे बटन असतात किंवा छोटे काही ऍक्सेसरीज असतात, ते सगळं ते काढतात. मग ते श्रेडरमध्ये जातं. श्रेडरमध्ये जाऊन मग ते धागे सगळे त्याचे विलग केले जातात आणि मग त्याच्यातून वेगवेगळे ब्लँकेट्स, मॅट्रेसेस, ते सगळं बनतं. किंवा घरांच्या निर्मितीमध्ये परदेशामध्ये वॉलसाठी इन्सुलेशन म्हणून पण हे मटेरियल वापरलं जातं. तर त्याच्यामध्ये पण हे पुन्हा तिकडे बनवून पाठवलं जातं. म्हणजे आजपर्यंत आपण पानिपतची लढाई ही पण एक वेगळी कपड्यांच्या कचऱ्याच्या रिसायकलिंगची वेगळी लढाई सुरू आहे. म्हणजे हा एक आणि स्वतंत्र उद्योग आहे. हो हो हो. आणि याच्यामध्ये रोजगार निर्मिती पण आहे आणि कपड्याचा कचरा मॅनेज करण्यासाठी किंवा त्याची विल्हेवाट लावणं, ते रिसायकलिंग करणं, रिडिझाईन करणं, याच्यासाठी तुम्हाला म्हणजे रोजगार म्हणून पण आपण याला बघू शकतो. बरोबर. कापड तू आम्हाला सांगितलंस तसं कुजायला किंवा ते पर्यावरणामध्ये, निसर्गामध्ये पूर्णपणे जिरायला 200 वर्ष साधारणपणे लागतात. पण त्यातून म्हणजे जमिनीचं प्रदूषण तर नक्कीच होतं. आणखी कसलं प्रदूषण कापडातून होऊ शकतं? आता गंमत अशी की आपण म्हणजे एखाद्या फडक्याचं लाईफ सायकल अनालिसिस करूया, तर हे शेवटी जातंय कुठे, तर ते कुठल्या तरी डम्पिंग ग्राउंडवर, कचऱ्याच्या ठिकाणी जाणार. तर तिथे जेव्हा जातं तेव्हा नॅचरली सॉइल पोल्युशन होतं, तिथे ते पडून राहतं. त्याच्यातनं वेगवेगळे खूप जास्त प्रमाणामध्ये जर कपड्याचा कचरा एखाद्या साईटवरती पडून राहिला तर तिथे लिचेट्स तयार होतात. म्हणजे त्यातनं मिथेन गॅस सुद्धा निर्माण होऊ शकतो. तर हे एक आहे. बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे कचरा जाळायची एक पद्धत आहे की तुम्ही वापरत नसाल तर मग प्लॅस्टिक असो किंवा कापड असो सगळं जाळून टाकतात. तर जाळल्यामुळे वायू प्रदूषण होतं. पुन्हा कपड्याच्या निर्मितीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स, डाईज, रंग जे वापरले जातात, त्याला वेगवेगळ्या प्रकारचं लुक येण्यासाठी फॅशन इंडस्ट्रीमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळे केमिकल्स वापरले जातात. तर त्याच्यामुळे सुद्धा पाण्याचं प्रदूषण होतं. इनफॅक्ट आजकाल जसं आपण समुद्रातनं प्लास्टिक काढतो तसं समुद्रातनं कपडे सुद्धा इतके टन कपडे निघाले अशा बातम्या आता यायला लागल्या. आणि म्हणूनच कपड्याचा कचरा ही एक खूप गंभीर समस्या आहे. आणि म्हणजे जल, जमीन, वायू सगळ्याच प्रदूषण कापडापासून होत आहे. बरं, पण मग कापडाचा कचरा तयार होण्याचे वेगवेगळे टप्पे कोणते? म्हणजे त्याच्या निर्मितीपासूनच आहे की कसं? तर याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहे. म्हणजे एक तर म्हणजे प्री कन्झ्युमर, म्हणजे ग्राहकांपर्यंत त्या प्रकारचे कपडे, ती फॅशन येण्याच्या आधीच जेव्हा त्याच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये कचरा तयार होतो. म्हणजे समजा एखादा शर्ट शिवला जातोय तर त्या शिवताना त्याचं काही कटिंग करायला लागतं किंवा एखादी पिशवी कापडाची शिवली जाते तर तिचा एक ठराविक साचा ठरलेला असतो, तशाप्रमाणे त्याचं शिलाई होते.
तर ते करत असताना मॅन्युफॅक्चरिंगमध्येच त्याचे काही कटिंग्ज होतात, तो एक कचरा असतो. आणि दुसरं म्हणजे पोस्ट कन्झ्युमर, म्हणजे जे आपण वापरून टाकून देतो, मग कधी ते वेगवेगळ्या कारणांनी असेल की होत नाही किंवा आवडत नाही किंवा फॅशन बदलली, ट्रेंड बदलला, तर ते पोस्ट कन्झ्युमर. आणि तिसरं म्हणजे पोस्ट इंडस्ट्री, म्हणजे जसं आता एखाद्या इंडस्ट्रीनी काही समजा वैद्यकीय क्षेत्रामध्ये पण कापड खूप मोठ्या प्रमाणात लागतं, हॉस्पिटल्समध्ये चादरी लागतात, त्या स्टाफला कपडे लागतात, तर त्या निर्मितीमध्ये सुद्धा काही कचरा तयार होतो, तो एक कचरा असतो. ऑटोमोबाईल्समध्ये असा कचरा लागतो किंवा पॅकेजिंगमध्ये पण कापड खूप मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. तर अशा 3 टप्प्यांमध्ये कापडाचा कचरा तयार होतो. पण म्हणजे कापूस जो शेतातनं कारखान्यापर्यंत येतो, तिथे आल्यानंतर ज्या वेळेला कापड बनण्यासाठी जी प्रक्रिया आहे तिथूनच सगळं सुरुवात होते कापडाच्या कचऱ्याची. बरं. आता ह्यातला जो दुसरा मुद्दा आहे की जो ग्राहकांच्या वर्तणुकीशी संबंधित आहे, तिथे आपण बरंच काही करू शकतो. की त्याच्यामध्ये जेव्हा आपलं जे वर्तन आहे किंवा आपण जेव्हा बघतो की आपल्याला खरोखर गरज आहे का इतक्या कपड्यांची, आपण आपलं जर कपड्यांचं कपाट उघडून बघितलं तर कायम कपडे ओसंडून वाहत असतात. आणि तरी पण आपल्या मनात असतं की मला आज अमुक ठिकाणी जायचंय, अमुक कार्याला जायचंय किंवा ऑफिसला जायचंय, पण मला साजेसा असा एकही ड्रेस माझ्या वॉर्डरोब मध्ये नाही. अगदी म्हणजे विनोदाचा भाग म्हणजे पूर्वी कसं असायचं की लग्न कार्याला जाण्यासाठी ठराविक साड्या वगैरे असायच्या. आता म्हणजे मागच्या कुठच्या तरी लग्नामध्ये ही साडी नेसली तर ती आता पुढच्या ह्याला चालणार. इतका चंगळवाद किंवा अशा प्रकारचा विचार आणि आचार असा आता रुजलाय आपल्याकडे. आणि ह्याच्यामध्ये अजून एक सांगता येईल की आपण पूर्वी दिवाळीच्या निमित्ताने कपडे घ्यायचो. आता आपली तर बऱ्याच ठिकाणी आजकाल दररोजच दिवाळी असते, म्हणजे असं काही दिवाळीसाठी वाट बघण्याची आपल्याला कपडे खरेदीसाठी गरज नसते. हा एक मुद्दा झाला. आणि बदलती फॅशन आणि त्याचा लोकांच्या मनावर असलेला ताण की बाबा हे तर आउट ऑफ फॅशन झालं, असे कपडे कोणी घालतं का, त्याच्यातनं जे आपण बदलत जातो की नाही माझ्याकडे तर काही धड नाहीच आहे, तर मी अजून खूप मोठा प्रभाव आहे. आणि पूर्वी जर असं सीझनल काही सेल वगैरे लागायचे की पावसाळी कपडे वेगळे, उन्हाळी कपडे वेगळे, हिवाळ्यामधले वेगळे, तर तसं आता एवढं नाहीये. आता तुम्हाला वर्षभर कुठल्याही सीझनचे कपडे मिळू शकतात. आणि फॅशनचं म्हणालं तर कधी कधी काही सिनेमांचा पण प्रभाव असतो की त्या सिनेमामध्ये अमक्या हिरोनी तसं काहीतरी घातलं किंवा कोणी नटीने असे कपडे घातले तर मग त्याची एक स्टाईल निघते, मग तसेच कपडे शिवले जातात आणि ते मार्केटमध्ये येतात. तर आजकाल असं म्हणतात की दर महिन्याला 2 ते 3 वेगवेगळे प्रकारचे ट्रेंड्स फॅशन इंडस्ट्री आणत असते. मग आपण कुठल्या कुठल्या ट्रेंडला बळी पडणार आणि किती कपडे बदलत राहणार, आणि असं करूनही आपल्या मनात शेवटी असमाधानच असणार की मला घालायला चांगलं काहीच नाहीये. आणि ती जी एक वृत्ती आहे किंवा ते जे एक चक्र चालू होतं त्यातून आपण अधिकाधिक कपडे विकत घेत जातो. बरोबर. तर जेव्हा आपण कपड्यांच्या कचऱ्याच्या टप्प्यांचा विचार करतो तेव्हा गिऱ्हाईकांचं म्हणजे वर्तणूक, त्यांची मानसिकता हे फार महत्वाचे मुद्दे आहेत. आणि ही मानसिकता आजकाल अधिकाधिक खरेदी या गोष्टीकडे वळलेली आहे. आणि याच्यामध्ये अजून एक मुद्दा असा आहे की म्हणजे असं टिकाऊ वगैरे काही नसतं. आजकाल जे आहेत कपडे जे निर्मिती प्रक्रियेमध्येच ते अशा प्रकारचे असतात की तुम्ही 2-3दा वापरा आणि फेकून द्या, म्हणजे यूज अँड थ्रो जे आपण म्हणतो, वापरा आणि फेका. तर त्याचा पण एक दबाव असतो की अरे हे 2-3 वापरातच इतकं खराब झालं आता मी काही घालू शकत नाही, किंवा म्हणजे मन उडतं आपलं त्याच्यावर. बरोबर. पूर्वी कसं कपडे खरेदी करताना ते कापड, त्याचा पोत कसा आहे, ते दीर्घकाळ टिकेल की नाही असा विचार असायचा. आता तसं नाही. त्यामुळे हाही एक बदलता कल आहे आपल्याकडे असं म्हणता येईल. आता अशा प्रकारे कपड्यांचे वेगवेगळे प्रकार ज्याविषयी आपण बोलतोय, तर ते कचरा वेचक जे असतात त्यांना तो बाजूला करताना किंवा वर्गीकरण करताना येणाऱ्या काही अडचणी सुद्धा वाढल्या असतील. आता कचऱ्याचा मूलमंत्र हा आहे की तुम्ही त्याचं विलगीकरण जिथे कचरा तयार होतो तिथेच केलं पाहिजे. हा कचऱ्याचा मूलमंत्र आहे. त्यामुळे त्याच्यानंतर जिथे जिथे कचरा जातो तेव्हा जे कुठल्या देवाला आपण मानत असू ते जरी आले आणि म्हटलं की हे देवा हे वेगळं करता होऊ शकणार नाही, एवढी त्याची समस्या आहे. कारण आपण काय करतो, घरातला कागदाचा कचरा असेल, प्लॅस्टिकचा असेल, काही धातूचे पार्ट्स असतील, सेल्स असतील, इलेक्ट्रॉनिक कचरा असेल, जेवढा कचरा आपण फेकून देतो तर त्याच्यामध्ये आपण हे बघत नाही की जोपर्यंत तो विलग होणार नाही तोपर्यंत त्याला चांगली किंमत येणार नाही, त्याला चांगल्या मार्केटमध्ये जाऊन ते रिसायकल होणार नाही. त्यामुळे जेव्हा हे अशा प्रकारे आपण एकत्र करून कचरा फेकतो तेव्हा तो शेवटी कोणाला तरी त्याच्यामध्ये हात घालून त्याचं सॉर्टिंग करावं लागतं, ते वेगळं वेगळं ठेवायला लागतं. आणि जसं मगाशी मी म्हणाले की एका शर्टवरती जर तुमच्याकडे एक मेटलचं काहीतरी स्टिकर लावलेलं असेल, त्याला अजून काही बटणं असतील तर ते नुसतं कापड नाही राहत, तो एक मिक्स असा कचरा तयार असतो. पूर्वी जसं आपल्याकडे दारावरती येत असत लोक की भांडी घ्या म्हणायचे, ते कपडे द्या आणि भांडी घ्या,
किंवा नंतरच्या काळामध्ये प्लास्टिक द्यायला लागले ते, हो. मग पैसे द्यायला लागले. आता आजकाल मात्र हा प्रकार तर कमीच होत चाललाय. हो, इनफॅक्ट अजूनही गावामध्ये केस सुद्धा विकले जातात. लांब सडक केस असतात स्त्रियांचे जे गळतात वगैरे, त्याला 3,000-1,000 रुपये त्याचा रेट आहे. बरं. म्हणजे आपल्याकडे जे होतं की प्रत्येक गोष्ट आपण फेकत नाही. ज्या गावामध्ये एखादी बाई केस सुद्धा एखाद्या कोनाड्यामध्ये ठेवते आणि विकते, तर तेच आपण सगळ्या गोष्टींसाठी लावू शकतो. म्हणजे कपडा असेल, प्लॅस्टिक असेल, तर युजली आपली टेंडन्सी असते की ते फेकायचं नाही, आपण त्याचा काहीतरी वापर करत राहतो. तर कपड्यामध्ये काय होतं की तुम्हाला ते म्हणजे होतच नसेल किंवा काही गोष्टी तुम्हाला आवडत नसतील, ट्रेंड बदलला, तर आपण ते फेकून देतो. बरोबर. तू आता केसांची विक्री म्हणालीस, म्हणजे त्याच्यातनं पैसे मिळू शकतात हो. गुंतवळातून? आपले जे गळणारे केस असतात किंवा केस विंचरताना जे खास करून स्त्रियांचे लांब केस असतात, हा. तर ते जे गळून पडतात, त्या कंगव्यामध्ये जे केस अडकून येतात, गुंतवळ ज्याला म्हणतो, तर ते गावोगावी मी असं बघितलंय की तुमची झोपडी जरी असेल तर झोपडीला बाहेरून एक विशिष्ट जागा असते, एखाद्या कुंडीच्या खाली किंवा एखाद्या भिंतीच्या कोनाड्यात, आणि तिथे त्या बायका ते केस जमा करून ठेवतात. आणि केसावर भांडी असं ओरडत फिरणारे माणसं असतात, ते त्यांचे म्हणजे ती एक वेगळी सिस्टीमच आहे. अच्छा. आणि त्या मार्केटचा जो रेट असतो त्यांचा पण एक वेगवेगळा दर दिवशी बदलणारा रेट असतो. तर 2,000 ते 3,000 ह्या रेटमध्ये किलोनी गळलेले केस विकले जातात. अच्छा. बरं. आणि म्हणजे अगदी तुमच्याकडे 100 ग्रॅम 50 ग्रॅम जरी केस जमा झाले तरी तुम्हाला 200-300 रुपये असेच मिळून जातात. पण म्हणजे याच्यापासून गंगावन वगैरे करणं असं की अगदी काय? वेगवेगळ्या देशांमध्ये जिथे छोटे केस असणारे, म्हणजे जगभरामध्ये केसांचं कचऱ्याचं जे मार्केट आहे ते खूप मोठं आहे. म्हणजे आपल्या कल्पनेपलीकडचं ते जग आहे. रूल 33 आणि मिनिमलिस्टिक लिव्हिंग ज्याला म्हटलं जातं की आपल्या गरजा कमीत कमी करून आयुष्य जगायचं, तर त्याच्यातला हा 33वा नियम काय आहे? ऍक्च्युली जगभरामध्ये आता ही अशी चळवळ चालू आहे की तुम्ही मिनिमलिझमकडे जा किंवा पर्यावरण सुसंगत अशी तुमची जीवनशैली असायला पाहिजे. तर मग ते काहीतरी नवीन इनिशिएटिव्स, उपक्रम सुरू करत असतात. तर हा रूल 33 हा एक खूप फेमस प्रयोग आहे, प्रयोगच म्हणायला लागेल याला. तर याच्यामध्ये असं असतं की तुम्ही 3 महिन्यासाठी जे काही तुम्ही कपडे वापरतात, पुन्हा आपण बऱ्याचदा कपड्यांना मॅचिंग असे शूज पण आजकाल घालतो, शूज, चपला, वेगवेगळ्या प्रकारचे फुटवेअर्स, त्याला सुसंगत असं ज्वेलरी, तर तसे दागदागिने. तर तुमचे सगळे दागिने, तुमचे सगळे फुटवेअर्स, म्हणजे जे काही तुम्ही चपला, सँडल्स, शूज वगैरे घालणार असाल ते, आणि जेवढे कपडे तुम्ही वापरणार आहेत ते सगळे 33 पर्यंत मोजायचे. म्हणजे 33च्या पुढे त्याचा नंबर गेला नाही पाहिजे. अच्छा. आणि ते तुम्ही 3 महिने समजा वापरायचं ठरवलं तर तुम्हाला जवळपास 25,000 वेगवेगळे कॉम्बिनेशन्स मिळतात. म्हणजे एखादी व्यक्ती जर फक्त तिच्याकडे 33च कपडे असतील, म्हणजे अगदी सॉक्स पासून, टाय पासून ते टोपीपासून सगळं, तर त्या 33 कापडाच्या तुकड्यांमध्ये जवळपास 25,000पेक्षा जास्त कॉम्बिनेशन्स होतात आणि तुम्ही जवळपास 69-70 वर्ष ते वापरत राहू शकता. अच्छा. तर त्यांची अशी चळवळ आहे की जर 33 कपड्यांमध्ये जर आपण 70 वर्ष वापरू एवढे कॉम्बिनेशन्स होतात, तर मग अजून विकत का घ्यायचं? तर मग ती जी हाव आहे आपली अधिकची की नाही हे पण पाहिजे ते पण पाहिजे, त्याच्याबद्दल विचार करण्यासाठी अशा कॉम्पिटिशन्स होतात. तर त्याला रूल किंवा प्रोजेक्ट 333 किंवा रूल 33 असं म्हणतात. जरा काहीतरी आकर्षक नाव दिलं त्या मोहिमेला, चळवळीला. की आणि त्यांनी 33च हा आकडा कुठून आणला, तर त्यांनी विचार केला की खूप जास्तीत जास्त, म्हणजे असं पण नको व्हायला की तेच ते कपडे रोज घालतोय, तर रोज वेगळं काहीतरी घातलं आणि 69 वर्ष ते रोज वेगळं घातलं तरी 33च कपड्यात तुमचं भागतंय. अर्थात हे सूत्र सुद्धा जरा कठीण वाटतं म्हणजे प्रत्यक्षात आणणं. आणि तसाच दुसरा नियम म्हणजे अशाच प्रकारची चळवळ असावी, ती ही 80-20 रूल. बरोबर, त्याला परेटो प्रिन्सिपल असं म्हणतात. त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या कपड्यांच्या कपाटामध्ये समजा 100 कपडे असतील तर त्यातले तुम्ही 20%च कपडे 80% वेळा वापरतात. अच्छा. हां, म्हणजे आपल्याला दरवेळेस असं वाटतं की नाही आज काही हे बरोबर नाही, आपण ह्या रंगाचा कापड घालूया, किंवा आज आपल्याला जे काही काम करायचं असेल तिथे हे कपडे नको, तर आपण आपल्या कपड्यांच्या कपाटामध्ये जेवढे कपडे असतील त्यातले 20% कपडेच खूप जास्त वेळा वापरतो. तर त्यांनी सांगितलंय की 80% वेळा तुम्ही फक्त 20% एवढेच कपडे वापरतात, तर मग तुम्ही 20% याच्यावरतीच फोकस करा. त्यामुळे ते 80% कमी करण्याची गरज आहे. बरोबर. आपल्याकडे अशीही एक पद्धत आहे की आपले जुने झालेले कपडे हे दुसऱ्या कोणाला वापरायला दिले तर अर्थात तो सुद्धा एका परीने रियूज, त्याचा पुनर्वापर हा होऊ शकतो. पण त्या बाबतीत सुद्धा डोळसपणे देण्याची गरज आहे. तो कपडा दुसऱ्याला वापरा योग्य असायला हवा.
अगदी म्हणजे आपल्याकडे म्हणतो आपण की आता जे होत नाहीये तर ते आसपास कोणी आहे जे घालू शकेल, कधी कधी आपण नात्यामध्ये पण देतो आणि अगदी आनंदाने लोक वापरतात की ठीक आहे मला हे आवडलं मी घेतो, किंवा बहिणी बहिणी भावाभावांचं चालू असतं की मोठ्या भावाचे कपडे मग हे घेतलं घातलं, तर मजेमध्ये जे चालू असतं ते ठीक आहे. पण जेव्हा आपण दुसऱ्याला काहीतरी खरोखर देतोय किंवा ज्याला आपण दानधर्म वगैरेचं नाव देतोय किंवा एखाद्या सामाजिक संस्थेला आपण जेव्हा ते दान देतोय, तर आपण थोडं भान ठेवायला पाहिजे की समजा एखादा शर्ट असेल आणि त्याची बटणं तुटली आहे, काजं लूज झालंय, तर तेवढं आपण दुरुस्त करून दिलं पाहिजे, नीट धुवून स्वच्छ करून, अगदी त्या कपड्यांना वास नको यायला, असं काहीतरी एक घालणाऱ्याला पण ते घालावं असं वाटेल अशा पद्धतीचं दिलं पाहिजे. आता एकूण या कापड कचऱ्याची समस्या ही किती व्यापक आहे आणि कशी आपल्या घराघरात किंवा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचलेली आहे इथपर्यंत जाणून घेतलं. आता याच्यावरचे उपाय तर मला वाटतं जुन्या साडीपासून जुन्या कपड्यांपासून तयार केलेली गोधडी हे याचं एक अतिशय सुंदर उदाहरण म्हणता येईल की पुनर्वापर. हो, म्हणजे अगदी साडी कशाला आपण अगदी जुने पडदे सुद्धा टाकून देत नाही, तर त्याला पण ज्या ॲक्सेसरीज असतात त्याला आजकाल प्लॅस्टिकच्या मेटलच्या रिंग्स असतात त्या आपण काढून ठेवतो. उरलेले जे कापड असतं आणि आजकाल DIY प्रोजेक्ट्स असतात वेगवेगळे, तर तुम्ही पॅन्टपासून शर्ट बनवला, शर्टपासून पॅन्ट बनवली, असे खूप मजेदार व्हिडिओ 2-3 मिनिटाचे असतात, ते बघतो आपण, त्यातनं बरंच काही करू शकतो. ग्रो बॅग्स असतात काही, जे झाडं लावायला जीन्सच्या कापडाच्या वेगवेगळ्या शिवलेल्या अशा पॅन्टचा पुनर्वापर, असे पण काही व्हिडिओज दिसतात, ते करू शकतो. पण हे छोट्या छोट्या पॉकेटमधले प्रयत्न झाले, म्हणजे हे वैयक्तिक स्तरावरती लोक जे करत असतात ते. किंवा एक सस्टेनेबल फॅशन म्हणून एक कन्सेप्ट आहे की तुम्ही जेव्हा घेतात कपडे विकत, सुती कापड घेतलं पाहिजे किंवा स्थानिक पर्यावरणाशी जे मिळतं जुळतं कापड आहे ते वापरलं पाहिजे, याचं भान. तर ह्या बेसिक गोष्टी आहेत. किंवा आपण जसं म्हटलं तसं की तुम्ही जेव्हा दुसऱ्याला कपडे वापरायला देतात तर ते दुरुस्त करून देणं आणि ते जास्तीत जास्त काळ त्याच्याकडे तो वापरत राहील, त्याला ते वापरावं असं वाटेल असं करून देणं ही एक खूप चांगली गोष्ट आहे. कपड्याचा पुनर्वापर हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जगभर होतो. आणि दुसरी गोष्ट, थोडंसं कुठेतरी फाटलं तर तेवढं शिवून वापरता येऊ शकतं, रफू करता येतं. अगदी अगदी, म्हणजे ते रफूचं एक आपल्याकडे संस्कृतीच होती आणि आहे अजूनही काही ठिकाणी, की तुम्ही छोटंसं काही फाटलं उसवलं किंवा इस्त्रीचं काही त्याच्यावर हे पडलं आणि इस्त्रीमुळे कापड जळालं, तर लोक तेवढं ते मॅच करून देतात. आणि ती पण एक खूप सुंदर कला आहे. कापड कसं भरणं, फाटकं कापड, ही फार सुंदर कला आहे, ते आपण शिकू शकतो. पूर्ण कपडा टाकून देण्याऐवजी तो वापरता येऊ शकतो. अगदी अगदी, खास करून जेव्हा सिल्कच्या किंवा खूप महागडे कपडे असतात आणि ते इस्त्रीमुळे किंवा कशा कारणामुळे त्याला फाटलं जातं, ओढलं जातं, तर ते रफूनी फार चांगल्या प्रकारे ते झाकलं जातं. तर ह्या छोट्या गोष्टी झाल्या. आजकाल अनेक जे कपड्यांचे ब्रँड्स आहेत ते सस्टेनेबल फॅशन असं त्यांचं इनिशिएटिव्ह असतात, तर त्याच्यामध्ये ते सांगतात की तुम्ही जर टाकून द्यायचे असतील कपडे तर आमच्या शॉपला आणून टाका आणि तिथे तुम्हाला नवीन कपड्यांवरती काही डिस्काउंट मिळेल. किंवा तुम्ही असेच जर आणून दिले, समजा इव्हन पर्सेसमध्ये पण कापड किती वापरलं असतं, जे आतले कप्पे असतात त्याच्यासाठी. तर समजा लॅपटॉप बॅग्स असतील, पर्सेस असतील किंवा अशा काही ॲक्सेसरीज असतील, काही सॅक्स असतील, तर त्या तुम्ही आमच्या स्टोअरला आणून द्या आणि आम्ही तुम्हाला नवीन त्याचे काही क्रेडिट्स मिळतात. जसं आपलं रेशन कार्ड असतं तसं तुमचं हे क्रेडिट कार्ड असेल की तुम्ही किती कचरा आणून दिला आणि त्याचे किती पॉईंट्स तयार झाले, मग ते तुम्ही एनकॅश करू शकतात. तुम्हाला त्याच्या बदल्यात नवीन वस्तू घेता येतात. बऱ्याचशा ब्रँडनी अशा म्हणजे ऑनलाईन पोर्टल्स किंवा वेबसाईट्स काढलेल्या आहेत जिकडे जाऊन तुम्ही कपडे विकू पण शकतात. म्हणजे जसं आपल्याकडे पूर्वी दारोदारी लोक यायचे आणि कपडे घेऊन जायचे, त्याच्या बदल्यात आपल्याला स्टीलची भांडी, प्लॅस्टिकचे टब वगैरे द्यायचे, तर तसं तुम्ही आता त्याचं ॲडव्हान्स रूप झालंय की तुम्ही वेबसाईट्सवरती वेगवेगळ्या ॲपवरती जाऊन कपडे विकू पण शकतात. हे काही देशांमध्ये असे इनिशिएटिव्ह सुरू झालेले. हे छोट्या प्रमाणामध्ये आहे, ते हळूहळू आपल्याला समजत गेलं पाहिजे. आणि याच्यातला सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे जवळपास 95% जो कपड्यांचा कचरा असतो तो पुनर्वापर योग्य असतो. आणि म्हणून आपण भर याच्यावर दिला पाहिजे की जेव्हा आपण एखादा कपडा टाकून देतो किंवा विकत घेतानाच आपण विचार केला पाहिजे की खरोखर मला इतक्या कपड्यांची गरज आहे का, त्यानुसारच आपण विकत घेतले पाहिजे. म्हणजे हे सगळं पुन्हा आपल्या मूल्यांशी येऊन थांबतं की शाश्वतता. अगदी, एखादी वस्तू पुरेपूर तिचा वापर झाला पाहिजे अशी आपली संस्कृती होती. आता मात्र एकदा झालं वापरून टाक बाजूला, असा प्रकार काहीसा दिसतोय. तर पुन्हा बॅक टू रूट्स जाण्याची गरज निर्माण होती असं म्हणता येईल. अजून एक असा मुद्दा आहे की समजा जीन्स बद्दल खूप जास्त बोललं जातं की ते कापड कसं रिसायकल करणार किंवा काय, किती दणकट आहे. तर काही ठिकाणी त्याच्या पर्सेस पुन्हा बनवल्या जातात. तर जीन्सचं रिसायकल करणं किंवा रिडिझाईन करणं हे फार कलात्मक गोष्ट आहे. तर त्याच्यामध्ये रोजगार निर्मिती सुद्धा त्याचं पण पोटेन्शियल आहे. तुम्ही त्याच्यातनं वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँड्स तयार करू शकतात तुमचे.
आणि एकेका देशामध्ये म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये तर कपड्याच्या कचऱ्यापासून फर्निचर सुद्धा बनवलं जातं. अच्छा. म्हणजे कपड्याचा कचरा श्रेड होतो, पूर्ण त्याचे तुकडे तुकडे होतात, त्याचं फायबर वेगळं होतं, त्याच्यामध्ये काचेचा, तो पण कचराच असतो काचेचा. म्हणजे एखादी बाटली लोक कचऱ्यात फेकतात तर तिला भंगाराच्या मार्केटमध्ये खूप कमी रेट्स असतात, तर ते सुद्धा ते सगळे उचलून आणतात, ते पण श्रेड करतात आणि कापड आणि काच असं एकत्र करून फर्निचर बनवलं जातं. असं एकत्र करून पार्टिशन वॉल्स बनवल्या बरं, जातात. अच्छा. भिंतींमध्ये जे इन्सुलेशन लागतं, वॉल इन्सुलेशन, त्याच्यामध्ये पण त्याचा वापर होतो. तर असं खूप क्रिएटिव्हिटीला भरपूर स्कोप आहे इकडे. आपण जेवढा विचार करू की कसं कसं वापर करू शकू तेवढं कमी आहे. बरोबर. म्हणजे दीर्घकाळ एखादी गोष्ट वापरणं, त्याच्यानंतर तिच्या पुनर्वापराची शक्यता जर का असेल तर त्याचाही विचार करणं हे खूप आवश्यक आहे. आणि त्याही पुढे जाऊन असं म्हणता येईल की आपल्या गरजा कमी करणं अगदी. हे सगळ्यात मूलभूत गोष्ट आहे की किती हव्यास असावा याचाही विचार व्हायला हवा. तर कापड कचरा, त्यापासून होणारं प्रदूषण आणि त्यावरचे उपाय या संदर्भातली माहिती आज आपल्याला प्राची पाठक यांनी दिली. प्राची, इथे आलीस आणि आम्हाला या एका वेगळ्याच विषयाबद्दल सांगितलंस. मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. श्रोतेहो, कापड कचरा व्यवस्थापन याविषयी प्राची पाठक यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.